नमस्कार बंधू भगिनींनो. नाशिकचा अशोक खरात हा जो तांत्रिक आहे, याने अंधश्रद्धेच्या नावाखाली सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना आणि सामान्य जनतेला कसं अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांच्याकडून कशी पैशाची लूट केली आणि त्याने कसा अमाप पैसा मिळवून विज्ञानाच्या जीवावर तो आपला तांत्रिकपणा, भोंदूपणा कसा चालवायचा. आता तो अशिक्षित असणारा, 10वी नापास असणारा तांत्रिक आणि एका बाजूला आपले IITचे स्टुडंट असणारे मंत्री लोक, विज्ञानाचे स्टुडंट असणारे मंत्री लोक, LLB झालेले मंत्री लोक, अनेक मंत्री आणि आमदार खासदार आपले वकील आहेत त्याच्यामध्ये, असे हे शिक्षण घेतलेले आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये शिकलेले लोक, आपले आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिकलेले आपले लोक, विज्ञानाची कास, विज्ञानाच्या नावावर विकास करतो म्हणून मतं मागणारे आपले सगळे राजकीय पुढारी, आणि एका बाजूला हा 10वी नापास असणारा, एका गावातून ते राजकीय लोकांना कसं जाळ्यात अडकवायचं इथपर्यंत प्रवास करणारा, जागतिक स्तरावर हा पोहोचणारा हा तांत्रिक अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये, या सगळ्यामध्ये स्वतःचा विकास विज्ञानाची कास धरून कसा करतो. आता त्याने 20 फुटाचा नाग लोकांना दाखवत होता म्हणे त्याच्या शिष्य दरबारामध्ये, आणि त्या 20 फुटाच्या नागाला त्यानं बोलवला की तो यायचा. तो आल्यानंतर यानं ज्या कृती करायला सांगितल्या त्याला तो करायचा, तो नाचायचा, डोलायचा 20 फुटाचा नागाच्या इशाऱ्यावरती, आणि याने जा म्हणल्यानंतर तो परत जायचा. तर हा 20 फुटाचा नाग तिथे IAS अधिकारीसुद्धा, महसूल अधिकारीसुद्धा आणि आपले मंत्री, आमदार, खासदार, राजकीय पुढारीसुद्धा, महिला आयोगसुद्धा आपला तिथे जायचा त्या शिष्य दरबारामध्ये, त्या नागाचं दर्शन घ्यायचा, आणि काय ते सर्पदोष असतो तो सर्पदोष त्यांच्या शिष्यांमधला काढायचा, वेगवेगळे दोष तो काढायचा, असं निदर्शनास आता आलेलं आहे. पोलीस त्याची कसून चौकशीही करत आहे, पण बाकी ते पोलीस करायचं ते करतील. एक बाजू तर त्यानं महिलांचं कसं शोषण केलं, महिलांना कसं फसवलं, ती एक बाजू झाली. आता ही सगळ्यात मोठी बाजू आहे की अंधश्रद्धेच्या नावाखाली जे त्याने फसवणूक केली, ही सगळ्यात मोठी बाजू आहे. तर समाज हा अशा एका तांत्रिकाच्या नाही तर अनेक वेळा अशा तांत्रिक लोकांच्या, भोंदू लोकांच्या आहारी जातो. अनेक टप्प्यांमध्ये असा आहारी गेलेला आहे. ह्या लोकांमुळेच आपल्या दाभोळकरांना आपण गमावून बसलेलो आहेत, विचारवंतांना अनेक गमावून बसलेलो आहेत. तुकाराम महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी असाच त्रास दिला, कारण तुकाराम महाराज सुद्धा याच्यावरती प्रकाश टाकायचे, ह्या लोकांचे दाव उधळून टाकायचे, आणि ते लिखित स्वरूपात सुद्धा गाथ्यामध्ये आहेत अभंग तुकोबारायचे. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. आता हे असले भोंदू असताना सुद्धा हे स्वतःला साधू म्हणून घेतात, आणि हे साधू आहेत याच दृष्टिकोनातून इतके मोठाले मंत्री, तंत्री लोक तिथे त्या तांत्रिकाकडे जायचे. पण एकाच्याही मनामध्ये असं आलं नाही का, किमान शिक्षण मंत्र्याच्या तरी डोक्यात यायला पाहिजे होतं बुद्धीत, अरे साप इशाऱ्यावर कसा येऊ शकतो, साप माणसाच्या समोर थांबू कसा शकतो. साप हा जंगलामध्ये सरपटणारा प्राणी आहे, तो जंगलामध्ये राहतो, घरामध्ये वगैरे तो सहज येत असतो. त्याचं घर माणसाचं घर आहे, राहण्याचं घर नाही आहे त्याचं, पण जसं त्याला माणसाची चाहूल लागते, त्या जमिनीला आपला स्पर्श झाला बरोबर त्याला जाणीव होते की इथं कुणीतरी आहे, मला याच्यापासून धोका आहे, म्हणून इतके चपळ असणारे साप, हा सरपटणारा आपण जो जीव म्हणतो, तो लपतो कुणीकडे तरी जातो. तो माणसाच्या इशाऱ्यावर थांबणं शक्य आहे का, असं कुणाच्याही डोक्यात का आलं नाही. अरे विज्ञान युग चालू आहे, आपण विज्ञान युगामध्ये आहोत सध्या. विज्ञानाच्या जोरावर आपण आकाशाला गवसणी घातलेली आहे, चंद्रावर राहण्याचे स्वप्न पाहत आहोत आपण. चंद्रावरती जाऊन आपण किती प्रगती करणार आहोत, इकडे आपली वाटचाल चालू असताना आपण साप असा माणसाच्या इशाऱ्यावर थांबू शकतो का. बायोलॉजीचा अभ्यास केलेले तज्ज्ञ आपल्याकडे नव्हते का, त्यांना पण तुम्ही विचारू शकत नव्हते का की एखादा प्राणी, जीव असा थांबू शकतो का इशाऱ्यावरती. अरे कुठलाच प्राणी असा थांबू शकणार नाही. हा ठीक आहे, एखादं प्राणी संग्रहालय असेल, तिथे हत्ती, वाघ वगैरे, हरिण, बचपनापासून ससे हे बचपनापासून सांभाळलेले असतील तर ते ये म्हणल्यावर येऊ शकतील. लाड आपण त्याचा
तर ते पण कोणी रोज त्याचं जे भरणपोषण करतात, त्याला जे रोज लाड प्यार देतात त्या प्राण्यांना, त्याच्या इशाऱ्यावरती येऊ पण शकतील, कारण ते त्यांना जीव लावतात म्हणून. परंतु असा साप एखादा आणि एखाद्या तांत्रिकाने असा इशाऱ्यावर नाचतो जातो वगैरे, हे कुणाच्याच डोक्यामध्ये कसं आलं नाही? एवढे लोक कसे त्या तांत्रिकाच्या जाळ्यामध्ये अडकले गेले? विज्ञानाची थोडीही आपण कास धरली नाही का? आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक विकासात आपण शून्य राहिलो आणि वैज्ञानिक विकासामध्ये त्या तांत्रिकाने मात्र भरारी मारली. तो भलेही नापास असेल, खरा सायन्सचा स्टुडंट तो ठरला, कारण विज्ञानाच्या जोरावर त्याने कागदाच्या लगद्याचा नाक तयार केला आणि याच्या हातामध्ये रिमोट असायचा आणि रिमोटवर तो त्याला नाचवायचा, रिमोटवर त्याला पाठवायचा, रिमोटवर त्याला बोलवायचा. याच्या हातामध्ये कुठेतरी छोटासा रिमोट हा लपवून ठेवत होता आणि मग त्याने विज्ञानाच्या बाबतीत तो किती हुशार ठरला, 10वी नापास. आता शिक्षण काय कामाचे? आता आमच्या डिग्र्या काय कामाच्या झाल्या या ठिकाणी? शेवटी ठरलंच ना, आम्ही एवढ्या डिग्र्याधारक असून आम्ही अज्ञानी ठरलो आणि तो नापास असून त्याला कुठली डिग्री नसून तो ज्ञानी ठरला. आपल्याला जाळ्यात अडकवण्यासाठी आपला समाज त्याने असा भुलवला, तोच ज्ञानी ठरला असं म्हणावं लागेल. कारण आपल्याला ही बाजू, या बाजूवर आपल्याला पडदा घालून बाजूला ठेवता येणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की त्याने विज्ञानाची कास धरली, तो मोठा झाला आणि आमचे मंत्री मात्र विज्ञानाच्या बाबतीत शून्य ठरले, शून्य, अज्ञानी ठरले, अज्ञानी, अक्षरशः अज्ञानी ठरले. त्याने रिमोट तंत्रज्ञानाचाच वापर घेतला ना, कागदापासून तो साप बनवणं असेल काय, किंवा त्याने ज्या टेक्निक शोधल्या वगैरे हा विदेशात सुद्धा पोहोचला असणार, विदेशी तंत्रज्ञान सुद्धा याने आत्मसात करून त्याचा फायदा घेतला असणार. मग हा विदेशापर्यंत पोहोचला कसा? अफाट अशा संपत्तीमुळे, पैशामुळे. त्याला एवढे पैसे दिली कोणी? तर हेच राजकीय आश्रय ज्यांना मिळतो ते लोक असे मोठे होतात आणि त्यांना पोतेच्या पोते पैसे पण जातात. मग असे जे कोणी असे तांत्रिक असतील, भोंदूगिरी करणारे असतील, जे की तुकोबाराय म्हणतात, ऐसे कैसे झाले साधू ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, जे तुकोबाराय म्हणतात ते ह्याच लोकांना म्हणतात. पण यांच्याकडे साधुत्वाच्या दृष्टिकोनातून ह्या राजकीय पुढाऱ्यांनी पाहिलं आणि साधुत्वाच्या दृष्टिकोनातून त्याला ती संपत्ती जमा केली. अर्थात तुकोबाराय सांगतात की जो खरा साधू असतो त्याने 6 ते विकार धुतलेले असतात, काम, क्रोध, मद, मत्सर, हे सगळं त्याने धुतलेलं असतं आणि त्याने अफाट संपत्ती मिळवलीच नसती तो खरा साधू असता. तर म्हणून लक्षात ठेवायचं, जो संपत्ती गोळा करण्याच्या नादात फसलेला आहे तो साधू असूच शकत नाही, तो भोंदूच असतो. आणि अशा भोंदूंना संपत्ती देत असताना एकदा फुटपाथावरती, रस्त्यावरती जे बांधव आपले उपाशी असतात रोज, त्यांचा सुद्धा विचार करत जा की आपण पोते पैसे कोणाला भरून द्यायलोत म्हणून. आणि या विज्ञानाच्या युगामध्ये असं काहीही नसतं, काहीही नसतं. ठीक आहे, एखादा फार मोठा योगी असेल, फार वर्षानुवर्षे त्याने योग साधना केली असेल, योगाच्या मुळे त्याला एखादी सिद्धी प्राप्त झाली असेल, योगामुळे साहजिक आहे एखादी सिद्धी होते असेल, की जसे की आपले अनेक साधू महात्मे होते, या सगळ्यांना सिद्धी प्राप्त होत्या, परंतु त्यांनी त्या सिद्धींचा उपयोग कधीही घेतलेला नाही. त्यांना जरी सिद्धी प्राप्त असल्या तरीही ते सांगायचे की ही सिद्धी दाखवणं म्हणजे लोकांना भोंदूगिंदू करून फसवणं असतं, म्हणून त्यांनी या सिद्धीचे सुद्धा उपयोग घेतले नाही. त्यांनी भक्तीचा मार्ग धरायला सांगितला. त्यांनी भक्ती म्हणजे काय तर फक्त मुखामध्ये काम करत असणारा, हातामध्ये काम आणि मुखी राम एवढंच सांगितलं. दळिता कांडिता जेविता सर्व कार्य करिता राम म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुखाने फक्त हरी म्हणा, म्हणजे हा भक्तीचा मार्ग सांगितला साधू संतांनी. तुकोबारायांनी सुद्धा भक्तीचा मार्ग सांगितला. पण या भोंदू लोकांनी चमत्कार दाखवून आपल्याला वेगवेगळ्या सिद्धी दाखवून, बरं सिद्धी तरी कुठल्या? यांच्या विज्ञानाच्या जोरावर तयार केलेला रिमोट आणि विज्ञानाच्या जोरावर तयार केलेला साप, आणि तो आपल्याला दाखवतो सर्पदोष काढतो काय करतं काय. म्हणजे हे स्वतः विज्ञानाची कास धरायलेत आणि शिकलेल्यांना मात्र अंधश्रद्धेमध्ये ढकलायलेत. ही बाजू अत्यंत विरोधाभास दर्शवणारी आहे, अत्यंत. आणि म्हणून सगळ्यात जास्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता आपल्याला विज्ञानाच्या जोरावर आकाशाला गवसणी घालायचे का आपल्याला ह्या असल्या जाळ्यांमध्ये, चमत्कारांमध्येच फसून राहायचे? कारण चमत्कार नावाची कुठलीही गोष्ट या ठिकाणी पृथ्वी तलावरती नाही. मागे नागपुरामध्ये सुद्धा एक बाबा आले होते, त्यांच्या मागे फार मोठा आता शिष्य संप्रदाय पळत आहे सारखा. तेही चमत्कार दाखवतात, पर्ची काढतात, बागेश्वर धाम.
त्यांना सुद्धा श्याम मानव यांनी चॅलेंज केलं होतं की तुम्ही जे पुढचं असं हे भविष्य सांगत असता, हे असं आहे, तुझं तसं आहे, तसं आहे, तर माझ्या कपाटामध्ये मी काही वस्तू ठेवतो, त्याच्यामध्ये कोणती वस्तू आहे ती तुम्ही सांगायची. तर ते महाराजांनी त्यात सांगितलं तर नाहीच, पण ते बाबांनी कार्यक्रम आटोपण्याच्या आधीच ते चालले गेले. म्हणजे त्यांनी शर्त पूर्ण केलीच नाही, कारण चमत्कार नावाची गोष्ट या पृथ्वीवरती नाही. हे साधू संतांनी किती वेळा सांगायचं, अख्खा आयुष्य झिजवलं साधू संतांनी, संत महात्म्यांनी रात्रंदिवस ओरडून सांगितलं. ओरडून संत गाडगे महाराजांनी रात्रंदिवस ओरडून सांगितलं, रात्रंदिवस ओरडून सांगितलं. या अंधश्रद्धेवरती संत गाडगे महाराजांनी आयुष्य झिजवलं सगळं. दिवसभर त्यांनी साफसफाई केली गावांची आणि रात्री हरिकीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मनं साफ केली, स्वच्छ धुवून काढली. तिथेच सांगितलं, अरे बाबा, हा देव जर तुम्ही कुठे मानत असाल तर देव सर्वत्र आहे, या गोर गरीब लोकांमध्ये आहे, देव माणसांमध्ये आहे, देव दगडामध्ये नाही, देव चमत्कारामध्ये नाही. आणि देव तर तसा, तुकडोजी महाराज म्हणतात, देव तर तसा बाजारचा भाजीपालाही नाही. त्याच्यासाठी भाव असावा लागतो. देव काही तुम्हाला कुठे असा पडलेला बाजारच्या भाजीपाल्यासारखं विकत मिळणार आहे का? चमत्काराने देव मिळणार आहे का? सिद्धीने मिळणार आहे का? तो भक्तीने आणि भावाने मिळत असतो. मग ते शबरीसारखा एखादा जंगलात राहणारा भक्त ज्याच्याजवळ काहीही नाही तरी तिथे राम जातो, हा भावाचा आणि भक्तीचा महिमा आहे. पण ह्या भोंदू लोकांकडे ना भक्ती असते ना भाव असतो. यांच्याकडे फक्त पैसा कसा मिळवायचा त्याच्यासाठी हे वाटेल ते कृत्य करतात, वाटेल ते कृत्य. आणि हे कृत्य करत असताना ती राक्षसी वृत्ती मात्र त्यांच्यामध्ये संचारते आणि त्या राक्षसी वृत्तीमुळे ते कुणाचे जीव सुद्धा त्या ठिकाणी गमवावे लागतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून येणाऱ्या अनेक पिढ्यांना असे धोके होऊ नयेत म्हणून आपण वेळीच आपल्या आजूबाजूचे असे तांत्रिक मंत्रिक ओळखले पाहिजे. सध्या विज्ञान युग आहे, ना यज्ञाचं युग आहे, ना मंत्राचं युग आहे, ना तंत्राचं युग आहे. सध्या माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, सध्या विज्ञानाचं युग आहे. आणि म्हणून आपण जी कोणी प्रगती करू त्याला देण विज्ञानाची आहे. आपल्याला लावायची असेल तर आपण आध्यात्मिक साहित्याची ग्रंथाचा अभ्यास करून काही जोड लावू शकता, त्याच्यामध्ये नीतिमत्ता भरू शकता, कारण राक्षसी वृत्ती येऊ नये म्हणून विज्ञानाच्या विकासामध्ये. पण असे चमत्कार वगैरे असं काही नसतं. याच्यावरती मात्र आपण कळकळून विनंती आहे की ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये. ठेवू द्या, या मंत्री लोकांनी ठेवला, त्यांनी आपल्या तिजोरीतले पैसे लुटून त्या मांत्रिकाला तांत्रिकाला सगळे दिले. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्यापैकी कुणी अशा आहारी नाही गेलं पाहिजे म्हणून छोट्या छोट्या मुलांपासून आपण सगळ्यांना समजून सांगितलं पाहिजे की विज्ञानाच्या युगात जे युग असतं ना त्या युगानंच प्रगती साधता येत असते. यज्ञाचं युग असतं आता तर ठीक होतं, यज्ञामुळे तुम्हाला फळ मिळालं असतं. मंत्राचं युग असतं तर मंत्रामुळे. पण आपण ते मंत्राचं युग यज्ञाचं युग अनुभवलंच नाही तर आपण कसं काय त्याच्यावरती विश्वास ठेवू? आपण विज्ञानाचं युग अनुभवत आहोत म्हणून आपल्याला विज्ञानावरच विश्वास ठेवावा लागेल. पाण्यापासून वीज तयार होते, त्याची पूर्ण थेअरी आहे, त्याचं प्रॅक्टिकल आहे आणि आपल्यासमोर प्रकाश ट्यूबलाईट लागते सुद्धा. हे विज्ञानाचा चमत्कार आहे. बटन दाबल्याबरोबर फॅन फिरतो, गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला हवा देतो कूलर फॅन. हे विज्ञानाचा चमत्कार आहे. आणि म्हणून विज्ञानाचे जे चमत्कार आहे तंत्रज्ञानाचे त्याच्यावर विश्वास ठेवा, बंधुबाबांच्या चमत्कारापासून दूर राहा, एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय भारत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. जय.